खरं तर राहुल, याच्यातले आणखीन काही मुद्दे आहेत जे आर्ग्युमेंट्समध्ये, तेही सांगायला हवं. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी की आता नव्यानंच झालेले सरन्यायाधीश जे आहेत सूर्यकांत यांच्या समोर ही पहिल्यांदाच सुनावणी होत आहे. सूर्यकांत या न्यायमूर्तींकडनं किंवा आता ते सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांच्याकडनं आता महाराष्ट्राच्या अपेक्षा जास्त वाढल्या असतील, कारण की एकीकडे ही महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातली अतिशय महत्वाची सुनावणी त्यांच्यासमोर होते आणि दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणांच्या संदर्भातली सुद्धा सुनावणी ही त्यांच्यासमोरच होत आहे. आणि त्याचा आज उल्लेख करणं यासाठी महत्वाचं आहे कारण की जसं आता कोर्टामध्ये ज्या पद्धतीने पाहायला मिळते की अजूनही त्यांनी सांगितलेलं होतं त्या पद्धतीने की नव्यानं कुठलेही इलेक्शन्स हे जाहीर करता येऊ शकणार नाही, त्याची घोषणा करता येऊ शकत नाही. त्यामुळे जर जिल्हा परिषदा महापालिका निवडणुका या आणखीन लांबणीवर पडल्या, त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच्या आधी शिवसेनेचा जर निकाल लागला तर हे महाराष्ट्रामधलं राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा ढवळून टाकणारं ठरेल. पण अर्थात हे अजून खूप लांबच्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले मी उल्लेख केला त्या पद्धतीने सूर्यकांत यांनी आत्ताच म्हणजे कालच शपथ घेतलेली आहे सरन्यायाधीश पदाची. गवई हे निवृत्त झालेले आहेत आणि त्याच्यानंतर होणारी ही त्यांच्यासमोरची महाराष्ट्राच्या निवडणुकांसंदर्भातली पहिली सुनावणी आहे सीजेआय झाल्यानंतर, ज्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे की अर्लियर द कोर्ट डायरेक्टेड दॅट इलेक्शन्स टू द लोकल बॉडीज be held as per OBC reservation which existed prior to submission of Bantia Commission report July 2022. So 2022 जुलैच्या आधीच्या नुसार ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात होत्या त्याच पद्धतीने ते घेतल्या जाव्या असंच कोर्टने डायरेक्ट केलेलं होतं, म्हणजेच आदेश दिलेले होते. आणि त्याच्या पुढे त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की 31 जानेवारी 2026च्या आतच आम्ही निवडणुका घ्यायला सांगितलेल्या आहेत. पण त्यामध्ये हाही मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ओबीसी रिझर्वेशन इन लोकल बॉडी पोल्स कॅन नॉट एक्सिड द 50% कॅप अँड पॉज नॉमिनेशन फायलिंग अंटिल द नेक्स्ट हिअरिंग. पुढच्या हिअरिंग्सपर्यंत, पुढच्या सुनावणी होईपर्यंत नव्यानं कुठलेही नॉमिनेशन्स घेतले जाऊ शकत नाहीत किंवा नव्यानं बेसिकली कुठली सुनावणी कुठले इलेक्शन सुद्धा जाहीर केले जाऊ शकत नाहीत, कारण की 50% मर्यादा ही काही ठिकाणी ओलांडण्यात आलेली आहे. सीजेआय कांत जे आहे त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे बेंच हॅड क्वेश्चन लिगॅलिटी ऑफ द बांटिया कमिशन रिपोर्ट यूज टू जस्टिफाय द इन्क्रीज्ड कोटा. बांटिया कमिशन बद्दल सुद्धा काही प्रश्न जे आहेत ते कोर्टाने उपस्थित केलेले आहेत. त्याच्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे डेट्स हॅव नॉट बीन अनाउन्स्ड, वी आर इन कन्सल्टेशन, वी कॅन हॅव इट डे आफ्टर टुमॉरो. सो आज जी आपल्याला पाहायला मिळते की तारीख ही परवावर ढकलण्यात आलेली आहे. ते इथे तुषार मेहता सॉलिसिटर जनरल जे आहेत त्यांनी ही मागणी केल्याप्रमाणे आहे की अजूनही आम्ही कुठल्याही नव्या तारखा घोषित केलेल्या नाहीयेत, याबद्दलची सल्लामसलत हे आम्ही सुद्धा घेत आहोत, म्हणजेच कायदेशीर सल्ले हे घेतले जात आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही ही मागणी पुन्हा एकदा ठेवतोय की ही आजची सुनावणी सुद्धा गुरुवारवर ढकलण्यात यावी, परवावर ढकलण्यात यावी. त्याच्यावर सिनियर ॲडव्होकेट जे आहेत इंदिरा जयसिंग त्यांनी म्हटलेलं आहे इन गाईज ऑफ कंटेम्प्ट प्ली ही इज सिकिंग रिव्ह्यू ऑफ May 6, 2025 ऑर्डर. सीजेआय कांत त्याच्यावर म्हणतात देअर कॅन बी स्मॉल युनिट्स ऑफ म्युनिसिपॅलिटीज इलेक्शन प्रोसेस फॉर द सेम हॅज बिगिन. सो त्यांनी हेच म्हटलेलं आहे की म्युनिसिपॅलिटीजचे जे इलेक्शन्स आहेत त्याचे सुद्धा प्रोसिजर जी आहे, प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे का, लेट दॅम कम्प्लीट देअर होमवर्क फर्स्ट. सो जसं मगाशी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणत होते की आम्ही याबद्दलचं आमचं कन्सल्टेशन जे आहे ते अजूनही सुरू आहे, तर त्याबद्दल आता कांतच म्हणतात की त्यांचं जे कन्सल्टेशन बेसिकली सुरू आहे ते पहिले त्यांना पूर्ण करून घेऊ दे. म्युनिसिपल काउन्सिल इलेक्शन्स आर ऑन December 2 असं ॲडव्होकेट यांनी सांगितलेलं आहे. आता ह्या म्हणजे ह्या नगर परिषदांच्या निवडणुका आहेत, तर त्याच्यावर सीजेआय पण हेच म्हणालेले आहेत की ह्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, ज्याच्यावर एसजी जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की सो फार ॲज इलेक्शन्स आर येट टू बी अनाउन्स्ड, दे आर नॉट बिंग अनाउन्स्ड, वी आर इन कन्सल्टेशन. जयसिंग परत म्हणतात की आय हॅव नो प्रॉब्लेम विथ अडजर्नमेंट बट इन द गाईज ऑफ कंटेम्प्ट रिव्ह्यू इज बिंग सॉट, वोटर लिस्ट हॅज बीन सर्टिफाईड. या सगळ्या निवडणुकांची जी वोटर लिस्ट आहे ती सुद्धा तयार करण्यात आलेली आहे, अडजर्न करण्याला आमचा कुठलाही इश्यू नाहीये असंही ते म्हणतात. त्याच्यावर परत सीजेआय यांनी म्हटलं की विच इलेक्शन प्रोसेस हॅव यू कमेन्स्ड, कुठली इलेक्शन प्रक्रिया जी आहे ती तुम्ही सुरू केलेली आहे, ज्याच्यावर सिनियर ॲडव्होकेट बलबीर सिंग जे आहेत ते म्हणतात की म्युनिसिपल काउन्सिल्स ज्या 246 नगर परिषदांच्या निवडणुका आहेत त्याच्यासाठीची तयारी आम्ही सुरू केलेली आहे, प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तसंच 42 नगर पंचायती ज्या आहेत त्याचीही तयारी आम्ही सुरू केलेली आहे. पण जिल्हा परिषदा, महापालिका आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुकांची प्रक्रिया ही आम्ही अजूनही सुरू केलेली नाहीये, ज्याच्यावर सरन्यायाधीश म्हणतात की टुडे वी आर नॉट एक्सप्रेसिंग एनी ओपिनियन आणि मॅटर रिलिस्टेड ऑन थर्सडे असं त्यांनी राहुल सांगितलेलं आहे. म्हणजेच आज आम्ही याबद्दल कुठलंही मत मांडत नाही आहोत. याचं कारण हे आहे की सॉलिसिटर जनरलच म्हणत आहेत की आम्हाला आणखीन याबद्दल आम्ही सल्लामसलत करत आहोत. मुळात कोर्टाने सांगितलेल्या आदेशांबद्दल कंटेम्प्ट, म्हणजे कोर्टाने सांगितलेलं होतं की 50% आतच रिझर्वेशन ठेवा, त्याचं जर उल्लंघन होत असेल तर त्याबद्दलची ही सुनावणी आहे. पण त्याच वेळेला समोरच्यांना बाजू मांडण्यासाठी जर ते म्हणत असतील की आम्ही अजूनही कन्सल्टेशन करत आहोत आणि आम्ही जरी ही मर्यादा काही ठिकाणी ओलांडली गेलेली असली तरी सुद्धा त्याच्या
निवडणुकांच्या तारखा घोषित झालेल्या नाहीयेत, त्यामुळे आता तरी कोर्ट याच्याबद्दल कुठलीही ऍक्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पण त्यांना जो वाढीव वेळ हवा आहे गुरुवारपर्यंतचा, तो मात्र इथे कोर्टाने दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल, तुझ्याकडेही काही पुढचे मुद्दे आलेले असतील ऍडव्होकेट्स आणि सरन्यायाधीश यांच्या युक्तिवाद संदर्भातले, तर ते सुद्धा आपण प्रेक्षकांसमोर ठेवूया तुझ्या मार्फत. पुढे आता जे ॲडव्होकेट त्यांनी म्हटले की प्लीज नोट दॅट नो इलेक्शन्स कॅन बी हेल्ड इन एनी प्लेस वेअर द 50% लिमिट इज बिंग ब्रीच्ड. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही एखाद्या लोकल बॉडीमध्ये जर 50% जी लिमिट आहे ती जर वाढवली गेली असेल तर कुठल्याही इलेक्शन्स होऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यावर CJI जे सूर्यकांत आहे त्यांचं असं म्हणणं आहे, वी आर नॉट एक्सप्रेसिंग एनिथिंग नाव, लेट अस हिअर दिस ऑन थर्सडे. आम्ही याच्यावर कुठलंही मत व्यक्त सध्या करत नाही आहेत, आपण याच्याबद्दल गुरुवारी सुनावणी घेऊयात, आर्ग्युमेंट्स ऐकूयात असं CJI सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे. पुढे सिनियर ॲडव्होकेट सिंग म्हणतायत की लास्ट टाइम ऑल्सो दे सॉट ॲडजमेंट ऑन द सेम इश्यू. त्यांनी जे ॲडव्होकेट आहेत सिंग त्यांनी म्हटलं आहे की जे सॉलिसिटर जनरल आहे त्यांनी सुद्धा याआधीसुद्धा जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये सुद्धा याच मुद्द्यावर त्यांनी ॲडजमेंट घेतलं होतं, पुढची तारीख घेतली होती. पुढे CJI म्हणतात, इफ वी फाइंड एनी इलेक्शन कॉन्ट्ररी टू द ऑर्डर्स ऑफ द कोर्ट देन एव्हरीथिंग कॅन बी सेट असाइड. पुढे CJI यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला कुठलंही जर आमच्या आदेशाच्या विपरीत कुठली गोष्ट या सगळ्यामध्ये आढळली तर आम्ही सगळं बाजूला ठेवू असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. सिंग यांनी म्हटलेलं आहे की इट विल ओनली वेस्ट पब्लिक मनी. या म्हणजे ज्या पद्धतीनं आता कारभार चालला या सगळ्यामधनं केवळ जनतेचा पैसा वाया जाईल असं सिंग यांनी कोर्टासमोर म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय की अनुजा अनेक आर्ग्युमेंट्स झालेले आहेत. सिंग यांचं सुद्धा म्हणणं आहे की अशा पद्धतीनं जर ह्या इलेक्शन्स पुढे गेल्या तर लोकांच्या जे पैसा आहे त्याचा अपव्यय होईल. आणि CJIचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही या सगळ्या संदर्भातला ऐकून घेतोय, पण आम्हाला जर या ऑर्डरच्या विपरीत काही गोष्ट घडताना दिसली तर आम्ही निश्चितच या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू असं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. एक प्रकारे आपण बघितलं तर जे बांठिया कमिशन होतं त्यांनी सुद्धा स्पष्टपणे म्हटलं होतं की या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये 27% आरक्षण अर्थात ओबीसींना द्यायला हवं आणि जी एक्सिडची लिमिट आहे म्हणजे 50% वर कुठलंही आरक्षण जायला नको हे सुद्धा बांठिया कमिशनने सांगितलं होतं. पण अनेक ज्या नगरपरिषदा असतील, नगरपंचायत असतील किंवा महानगरपालिका असतील यांच्यामध्ये जी आरक्षणाची जी लिमिट आहे ती ओलांडली जात आहे. आपण पटकन ग्राफिक्सच्या माध्यमातून अनुजा समजावून घेऊयात की कुठे हे सगळं लिमिट ओलांडली जाते, कुठल्या निवडणुकांमध्ये ही जी लिमिट आहे ती वाढवली जाते आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण या सगळ्या चर्चेकडे येऊयात. आपण जर बघितलं तर जिल्हा परिषदाचा विचार केला तर 32 पैकी 17 जिल्हा परिषदा अशा आहेत की ज्याच्यामध्ये 50% जी आरक्षणाची लिमिट आहे ती ओलांडली जाते. अर्थात जिल्हा परिषदांच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या त्यामुळे या निवडणुका आता पुढे होत आहेत. पंचायत समितींचा विचार केला तर पंचायत समितीमध्ये आपण बघितलं 336 पैकी 83 पंचायत समित्या अशा आहेत की जिथे ही जी लिमिट आहे ती ओलांडली जाते. नगरपालिकांचा विचार केला तर 242 पैकी 40 नगरपालिकांमध्ये ही लिमिट ओलांडली जाते. नगरपंचायतीमध्ये 46 पैकी 17 ठिकाणी ही जी लिमिट आहे ती ओलांडली जाते. महापालिकांचा विचार केला तर 29 पैकी 2 महानगरपालिकांमध्ये 50% जी कॅप आहे ती ओलांडली जात असल्याचं या सगळ्या आकडेवारीमधनं समोर आलेलं आहे. अर्थात पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्यामुळे त्या निवडणुका तर होतील, पण जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्या निवडणुकांची तारीख अजून जाहीर झालेली नाही, त्याचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा ही जी याचिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदांचा आपण आढावा घेतला तर कुठल्या जिल्हा परिषदांमध्ये किती टक्के आरक्षण झालेलं आहे हे सुद्धा आता आपण पटकन समजावून घेऊयात. नंदुरबारमध्ये आपण जर विचार केला तर नंदुरबारमध्ये 100% आरक्षण लागू झालेलं आहे. म्हणजे तिथली जी संख्या आहे ती 50%च्याहून वरती गेलेली आहे. 100% इथे आरक्षण लागू झालेलं आहे. पालघरमध्ये 93% ते गेलेलं आहे. गडचिरोलीमध्ये 78% आहे. धुळ्यामध्ये 73% आहे. नाशिकमध्ये 72% आहे. अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला या सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये हे आरक्षण 60 ते 70% गेल्याचं आता समोर आलेलं आहे. पुढचे आपण जर विचार केला तर नागपूरमध्ये ते नागपूर, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा आणि बुलढाणा या सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये हे जे आरक्षणाची जी लिमिट आहे ती 50 ते 60% गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि महानगरपालिका बघितल्या तर नागपूर आणि चंद्रपूर या 2 महानगरपालिकांमध्ये ही जी 50% कॅप आहे ती ओलांडलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पुन्हा एकदा अनुजाकडे जाऊयात. अनुजा, आपण बघितलं तर पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती यांच्या निवडणुका तर जाहीर झालेल्या आहेत, पण महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका अजूनही बाकी आहेत. या निवडणुकांमध्ये आपण बघतो की 32 पैकी 17 जिल्हा परिषद अशा आहेत की ज्याच्यामध्ये जी 50% जी कॅप आहे ती ओलांडली गेलेली आहे आणि 2 महानगरपालिकांमध्ये सुद्धा ही ओलांडली गेलेली आहे. त्यामुळे हा जर निर्णय आला त्यानंतर या 2 महानगरपालिकांवर किती फरक पडू शकतो असं वाटतं का? आणि पुढे जर ही जी लिमिट आहे ती जर ती वाढलेलीच असेल आणि त्याच्याबद्दल जर स्थगिती कोर्टाने दिली तर मग निवडणुका आणखी पुढे जाण्याची शक्यता वाटते का?
निवडणुका पुढे जाण्याची शक्यता असेल नसेल हा सगळ्या गोष्टी अर्थात कोर्टाच्या निकालावर आहेत, पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की आपण सुद्धा आता हे सगळे जे ग्राउंड रिपोर्ट्स करतोय, आपले विविध सहकारी सुद्धा ग्राउंड्सवर आहेत. आता हर्षदा नागपूरमधनं आपल्याला सगळे अपडेट्स देते, ओमकारने केलेला आहे, मी काही ठिकाणी आहे, अजय आपला सहकारी गेलेला आहे. या सगळ्या ठिकाणी एक दिसून येते कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अनेक वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. म्हणजे आज मी महाडमध्ये आहे, इथे शेवटची निवडणूक ही 2016ला झालेली आहे. म्हणजे जवळपास आता 9 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि 4 वर्ष ही तर इथे प्रशासक चालवत आहे. आता महापालिकांच्या ठिकाणी ठीक असतं की ती शहरं असतात, तिथे ऑलरेडी बडे बडे नेते राहत असतात. मुंबईसारख्या ठिकाणी आपण पाहत असतो की तिकडे जास्त ऍक्टिव्ह असतात, फार तिकडे अशा चिंता आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पण गाव ठिकाणी मात्र नगरसेवकांची गरज ही जास्त असते आणि अशा परिस्थितीमध्ये इथे बऱ्याच म्हणजे मागे इथे पूर परिस्थिती येऊन गेलेली आहे, कोविडसारखी परिस्थिती सुद्धा येऊन गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासक असणं, तुम्हाला हक्काचं नगरसेवक नसणं, या सगळ्या गोष्टींचे खूप फटका बसतो आणि म्हणून लोकांनाही हवं आहे की या निवडणुका लवकरात लवकर लागाव्या. कार्यकर्ते गेल्या 4 वर्षांपासून अर्थातच या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेले आहेत आणि आता त्यांच्या या आशा होत्या की आता निवडणुका लागतात, तर त्या दृष्टीने जोमानं कामाला सुद्धा लागलेले होते. या स्थानिक निवडणुकांमध्ये सुद्धा वरच्या निवडणुकांचा प्रचार होताना पाहायला मिळतो, मुद्दे पाहायला मिळत आहेत, तसे नेते ऍक्टिव्ह झालेले आहेत, प्रचार तसा ऍक्टिव्ह झालेला आहे आणि त्याच्यामध्ये परत जर निवडणुका लांबणीवर पडल्या तर लोकांचा सुद्धा हिरमोड होईलच, कारण की त्यांना अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांचे लोकप्रतिनिधी स्थानिक जे आहेत ते निवडून यावे आणि त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांचा सुद्धा हिरमोड होऊ शकतो परत निवडणुका लांबणीवर पडल्या तर. आणि त्याच पद्धतीने स्ट्रॅटेजी सुद्धा बदलू शकते, कारण की आरक्षण सोडती परत नव्यानं निघतील तिकडचे, मग त्या पद्धतीने रिझर्वेशन बदलेल, तर त्याच्यामुळे परत सगळ्या स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग जे आहे ते या सगळ्या पक्षांना करावं लागेल. सो या सगळ्या गोष्टीने म्हणजे निवडणुका लांबणीवर जर गेल्या तर हे सगळे त्याचे परिणाम असतीलच. पण त्याचसोबत कोर्टामधले आणखीन काही युक्तिवाद सुद्धा सांगायला हवे. तू जसा उल्लेख केलास, तू जसं आता जिल्हानिहाय सांगितलंस की कुठे कुठे आरक्षणाची मर्यादा ही 50% वर ओलांडण्यात गेलेली आहे, तर तोच मुद्दा युक्तिवादांमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. विकास सिंग जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी म्हटलेलं आहे, लेट देम नॉट नोटिफाय एनी फर्दर इलेक्शन्स. सो त्यांनी ही मागणी ठेवलेली आहे की त्यांना यापुढेही कुठल्याही निवडणुकांचं नोटिफिकेशन काढायला सांगू नका, अधिसूचना काढायला सांगू नका. बेसिकली आता या नगरपरिषदा नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत, पण पुढच्या निवडणुका इतक्यात अनाऊन्स केल्या नाही पाहिजेत असं कोर्टाने सांगावं, असं विकास सिंग म्हणतात. ज्याच्यावर सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे, व्हॉट इज द टोटल रिझर्वेशन इन द नोटिफाईड इलेक्शन्स. सो आत्ताच्या या ज्या 246 नगरपरिषदा पालिकांच्या सगळ्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये नेमकं किती रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे हा प्रश्न सुद्धा कोर्टाने विचारला, सरन्यायाधीशांनी विचारला. सिनियर ऍडव्होकेट बलबीर सिंग म्हणतात, इन 57 सीट्स आउट ऑफ 288 देयर इज अ ब्रीच ऑफ 50%. सो इथे 288 हा आकडा या अर्थाने येतोय की 242 नगरपरिषदा आणि 42 पालिका आहेत, असा पूर्ण आकडा तो 288 पर्यंत जातोय. या एकूण 288 पालिकांच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यापैकी 57 ठिकाणी 50% मर्यादा ही ओलांडण्यात आलेली आहे. म्हणजे हे काय एखादा अपवाद आहे, एखादंच असं एक्सेप्शनल केस आहे अशातली गत नाहीये. 57 ठिकाणी कोर्टाच्या आदेशाचं हे एक प्रकारे उल्लंघन झालेलं आहे. ही गोष्ट ऍडव्होकेटच्या मार्फत कोर्टासमोर मांडण्यात येते, ज्याच्यावर सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे, दॅट वुड बी सब्जेक्ट टू आउटकम. एनी फर्दर इलेक्शन यू नोटिफाय मस्ट कम्प्लाय विथ 50%. सो आता इथे कोर्टाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की या पुढचे सुद्धा जे काही निवडणुका जाहीर होतील त्याच्यामध्येही 50% मर्यादेचं पालन हे झालंच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण हे 50% वर नाही दिलं गेलं पाहिजे, हेच कोर्टाने इथे परत एकदा सांगितलेलं आहे. ज्याच्यावर जयसिंग जे आहेत ऍडव्होकेट त्यांनी त्याला विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे, दॅट इश्यू डज नॉट अराइज टुडे. तो आजचा विषय नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बलबीर सिंग परत एकदा म्हणतात, इफ वी हॅव टू फॉलो बांटिया फॉर अननोटिफाईड इलेक्शन्स इट विल टेक टाइम. सो बांटिया कमिशनचा रिपोर्ट जे अजूनही इलेक्शन्स नोटिफाय झालेले नाहीये, ज्याचे अधिसूचना निघालेल्या नाहीये, त्याच्याबद्दल लागू करायचं झालं तर त्याच्यासाठी आणखीन वेळ लागेल असं ते म्हणतात. एक अजून ऍडव्होकेट आहेत, सिनियर ऍडव्होकेट नरेंद्र हुड्डा, ज्यांनी म्हटलेलं आहे 50% इज लक्ष्मण रेखा, दे कॅन नॉट क्रॉस. हे याचिकाकर्त्यांचे वकील अर्थात असावेत, ज्यांचंही तेच म्हणणं आहे की 50% मर्यादा ही लक्ष्मण रेषा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती ओलांडता येऊ शकत नाही. आजवर सुद्धा आपण अनेक आरक्षणांच्या संदर्भात झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्या असतील, त्याबद्दल अनेक एक्सपर्ट्स तज्ज्ञ बोलत असतील, ह्याच्या सगळ्यामध्येच हा मुद्दा आलेला आहे की 50% मर्यादा ही ओलांडली जाऊ शकत नाही. अनेक राज्यांमध्ये ती 50% मर्यादा ही ओलांडण्यात गेलेली आहे, पण ती प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत, त्यामुळे त्याचा दाखला सुद्धा हा दिला जाऊ शकत नाही, कारण त्याच्यावर सुद्धा वेगळा खल हा सुरू आहे. तर इथे परत एकदा तेच सांगितलं जात आहे की ही लक्ष्मण रेषा आहे आणि ही कुठल्याही परिस्थितीत ओलांडली गेली नाही जाऊ शकत. सरन्यायाधीश सूर्यकांत त्याच्यावर म्हणतात, वी हॅव गिव्हन अन आयडिया, टेक अ कॉल अँड कम बॅक. आम्ही याबद्दलची आता सगळी माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे आणि परत त्यांनी जी सुनावणी अर्थात पुढच्या ह्याच्यात ढकललेली आहे त्यावर आपण परत याच्यावर बोलूच. कोर्ट आस्क्ड बलबीर सिंग टू प्रोड्यूस लिस्ट ऑफ सीट्स वेअर 50% लिमिट इज ब्रीच्ड. कोर्टाने आता ही यादीच मागितलेली आहे
ज्या ज्या ठिकाणी मगाशी युक्तिवादांमध्ये हा आकडा 57 सांगण्यात आलेला होता. एकूण 288 ठिकाणी जिकडे आत्ता इलेक्शन्स लागलेले आहेत त्याच्यापैकी 57 ठिकाणी ही मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे. तर त्याच्याबद्दल बोलताना ते इथे म्हणतायत की ज्या ज्या ठिकाणी ही 50% मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे त्याची यादी तुम्ही आमच्यासमोर कोर्टासमोर सादर करा, असं त्यांनी बलबीर सिंग जे ॲडव्होकेट आहेत त्यांना सांगितलेली आहे. जयसिंग याच्यावर म्हणतायत, वी हॅव सिरियसली कॉन्टेस्टेड बांटिया पिटिशन पेंडिंग, विल आर्ग्यू ॲट ॲप टाइम 6 May orders said not on the basis of Bantia. ज्याच्यावर CJI म्हणतात, there are applications to modify that order, not just contempt. Right now, we are not expressing anything on merits, only a workable arrangements needed so that grassroots level institutions are revived. 50-60, look at what is happening. People are not getting representation. We will direct elections, only iron out creases. If you find some gray area, we can constitute larger bench. Matter relisted on Friday. आता मगाशी तर तारीख आपल्याला परवाची पाहायला मिळालेली होती, म्हणजे साधारणतः गुरुवार आपण बघत होतो, पण आता तर कळतं त्याच्यानुसार शुक्रवारी हे प्रकरण आता लिस्ट करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सरन्यायाधीशांनी मांडलेला मुद्दा फार महत्वाचा ठरतो राहुल, तो म्हणजे की 50-60 लुक ॲट व्हॉट इज हॅपनिंग. म्हणजे एखाद दुसरी अपघात म्हणजे अपघातानं झालंय, ऍक्सिडेंटली जिला आपण म्हणतो तसं झालंय, किंवा चुकीनं झालंय, नजर चुकीने झालंय, ह्युमन एरर ज्याला म्हणतं तसं असं नाहीये ही गोष्ट. 50 ते 60 ठिकाणी ही गोष्ट झालेली आहे हे कोर्ट परत एकदा बजावून सांगतंय. आणि त्याच वेळेला ते हे सुद्धा सांगतंय की पीपल आर नॉट गेटिंग रिप्रेझेंटेशन. जो मुद्दा मी मगाशी सांगत होते, लोक सुद्धा त्याबद्दल अर्थात त्यांची मागणी आहे, त्यांची अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधी असला पाहिजे. इथे 4 वर्षाची गत आहे. काही महानगरपालिका आहेत, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगरची महापालिका, जिकडे 5 वर्षांपासून म्हणजे एक अख्खी टर्म निघून गेलेली आहे. 5 वर्षांपासून या शहरांना सुद्धा नगरसेवक नाही. आणि अनेक इथल्या सुद्धा महापालिका जर आपण पाहिल्या, नगरपालिका खरं तर पाहिल्या, तिथे सुद्धा 9-9 वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. आणि गेल्या 4 वर्षांपासून तिथे सुद्धा प्रशासक आहेत. तर तेच कोर्ट सुद्धा इथे अपेक्षा व्यक्त करते की पीपल आर नॉट गेटिंग रिप्रेझेंटेशन. त्यामुळे आम्ही इलेक्शन्स आता थांबवत आहोत, असं आजच्या तरी सुनावणीमध्ये त्यांनी कुठला आदेश दिलेला नाहीये. पण जो होमवर्क करणार आहेत समोरचे सॉलिसिटर जनरल जसं म्हणतात की आम्हाला काही गोष्टींचा आम्ही सल्ला घेत आहोत, तर त्यासाठी त्यांना थोडासा वेळ दिल्याचं समजतं राहुल. निश्चित. आणि यातला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की 50%ची जी कॅप आहे ती उलटली नाही जायला पाहिजे, हे सुद्धा इथे महत्त्वाचं आहे आणि ते वारंवार सांगितलं जातं. आणि दुसरीकडे आरक्षण जे आहे, जे बांटिया कमिशनने सांगितलेलं, जो बांटिया कमिशनचा रिपोर्ट 2022 मध्ये आला होता, त्याप्रमाणे हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे, हे सुद्धा इतकं इथे महत्त्वाचं नमूद केलेलं आहे. अर्थात CJI हे सुद्धा जाहीर केलेलं आहे की अनेक, जसं तू उल्लेख केला की अनेक महानगरपालिकांमध्ये 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली इलेक्शन झालेले नाही आहेत, लोकांना त्यांचे नगरसेवक तिथे निवडून देता आलेले नाहीत, आणि त्यामुळे अनेक गोष्टी या रखडलेल्या आहेत. अशा वेळी ह्या महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. आपण जर बघितलं याआधी सुद्धा जो ह्याच आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सुनावणी सुरू होती, महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं होतं की मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आरक्षण देण्यात आलं होतं मागच्या निवडणुकांमध्ये, त्या पद्धतीनं आरक्षण देऊन या निवडणुका घेण्यात याव्या. आणि त्यानंतर पुन्हा एकदा या याचिकेवर आता सुनावणी होते. काही आर्ग्युमेंट्स आणखी झालेले आहेत पुढे, ते काय आहे ते सुद्धा आपण समजावून घेऊयात. सिनियर ॲडव्होकेट नफाडे म्हणून आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की वन जजमेंट सेज रिझर्वेशन बी अकॉर्डिंग टू रिप्रेझेंटेशन, अनदर सेज इन एनी वेट इट शुड एक्सीड 50%, पार्शली 99% पॉप्युलेशन इज ट्रायबल, सो व्हॉट डू वी डू. त्यांनी अगदी मुद्दा सोपा करून सांगायचा प्रयत्न केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एक जजमेंट आहे ते म्हणतं आहे की जे रिझर्वेशन आहे ते रिप्रेझेंटेशनच्या पद्धतीनं असायला हवं. अनदर दुसरं जे जजमेंट आहे ते म्हणतं आहे की जी लिमिट आहे ती 50% वरती जायला नको. आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी आपण बघितलं तर 99% जे पॉप्युलेशन आहे ते आपण बघितलं तर ट्रायबल आहे, म्हणजे आदिवासी समाज आहेत ना, तिथे रिझर्वेशन 99% पर्यंत जाते. त्यामुळे आम्हाला काय करायचं हा काही प्रश्न पडतोय, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे सिनियर ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग असं म्हणतायत, देअर हॅज बीन नो कास्ट सेन्सस सिन्स 1931. देर हॅज टू बी कास्ट सेन्सस टू डिटरमाइन नंबर ऑफ OBCs इन द पॉप्युलेशन. आता जे जयसिंग आहे त्यांचं असं म्हणणं आहे की 1931 नंतर कास्ट सेन्सस झालेला नाही आहे, तो होण्याची गरज आहे. देर हॅज टू बी कास्ट सेन्सस टू डिटरमाइन नंबर ऑफ OBCs इन पॉप्युलेशन. कास्ट सेन्सस झाला तर OBCंचे लोकसंख्या किती आहे, पॉप्युलेशन किती आहे आपल्याला कळू शकेल. 1931 नंतर कुठल्याही जातीनिहाय जी जनगणना आहे ती झालेली नाही आणि ती होण्याची आवश्यकता आहे, असं सुद्धा त्यांनी कोर्टासमोर म्हटलेलं आहे. त्याच्यावर CJI म्हणत आहेत की वॉट एव्हर वी डू वी शुडंट डिवाइड सोसायटी ऑन कास्ट लाईन्स, वी विल सी व्हॉट कॅन बी डन. CJI यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे काही करायचं आहे त्याच्यानुसार कुठेही आपल्या समाजामध्ये जातीवरनं दुरी जी निर्माण होऊ नये अशी आपण काळजी घेतली पाहिजे. आणि वी विल सी व्हॉट कॅन बी डन, आपण बघूया त्याच्यामधनं काय मार्ग काढतोय, असं सुद्धा CJI यांनी म्हटलेलं आहे. अगदी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की
कुठल्याही पद्धतीनं जातीवरनं भेद होता कामा नये असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. पण एक जो महत्त्वाचा मुद्दा इथे जे सिनियर ॲडव्होकेट आहे त्यांनी मांडलेला आहे की ज्याच्यामध्ये अनेक महानगरपालिका आहेत किंवा नगर परिषद आहेत किंवा पंचायत समित्या ज्याच्यामध्ये जे पॉप्युलेशन आहे, जे भांटिया कमिशनचा जो रिपोर्ट होता त्याच्यानुसार जितकी पॉप्युलेशन असेल ओबीसीचं त्या पद्धतीनं त्यांना रिप्रेझेंटेशन मिळणं अपेक्षित आहे. अनेक नगर परिषद असतील, जिल्हा परिषद असतील किंवा महानगरपालिका असतील त्याच्यामध्ये ओबीसीचं जी संख्या आहे ती अधिक आहे आणि त्यानुसार जर रिप्रेझेंटेशन द्यायचं झालं तर आरक्षणाची जी मर्यादा आहे ती ओलांडली जाते आहे आणि त्याच्यावरच खरं तर खल होणं अपेक्षित आहे.